नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव निखिलेश शेट्टी आहे. मी सिमेन्स ऑफ टेक्नॉलॉजी सिम्युलेटिंग सक्सेस तर्फे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे रास्पबेरी पाय किट. रास्पबेरी पायला बरेच नाव आहे, जसे की आरपाय, रास्पाय किंवा छोटा कम्प्युटर. ह्या किटमध्ये आम्ही तुम्हाला बरेच प्रकारच्या गोष्टी दिल्या आहेत, जसे की ब्रेडबोर्ड पॉवर मॉड्यूल, त्यानंतर LDR मॉड्यूल, PIR सेन्सर, टेम्परेचर अँड ह्युमिडिटी सेन्सर DHT11 ज्याला बोलतात, त्यानंतर पुश बटन, टॅक्टाईल स्विच, त्यानंतर 4 डिजिट 7 सेगमेंट LED, फॅन, 3 प्रकारचे LED आणि जम्पर केबल्स. त्यानंतर आम्ही तुम्हाला HDMI केबल, HDMI टू मायक्रो USB कन्व्हर्टर, सर्वो मोटर, रेजिस्टर आणि एक पुस्तक. या पुस्तकामध्ये रास्पबेरी पाय बद्दलची माहिती, त्यानंतर छोटे छोटे प्रोजेक्ट्स हे सर्व मराठीत दिलं आहे, ज्याच्याने पोरांना समजण्यासाठी सोपं होतं. रास्पबेरी पाय हा एक छोटा कम्प्युटर आहे. तो दिसायला एका क्रेडिट कार्ड एवढा साईजचाच असतो, बट तो त्यात एक संपूर्ण कम्प्युटर आहे. रास्पबेरी पाय हा स्टुडंट्सला कम्प्युटर, कोडिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स शिकवण्यासाठी बनवला होता. रास्पबेरी पायमध्ये एक मायक्रो प्रोसेसर असतो. तो रास्पबेरी पायचा मेंदू आहे. जसं आपण रास्पबेरी पायला एका रोबोटला लावला तर तो एक मेंदूसारखं काम करतो, तसंच रास्पबेरी पायचा मेंदू म्हणजे हा प्रोसेसर, हा एक क्वाड कोर प्रोसेसर आहे. रास्पबेरी पायमध्ये रॅम असतो. रॅम हा एक टेम्पररी मेमरी असते. जेव्हा काही कोड चालू आहे तर जे काही प्रोसेस होईल ते सगळे ह्या रॅममध्ये असतील. रास्पबेरी पायमध्ये आपण एक SD कार्ड टाकतो. तो त्याची एक हार्ड डिस्क किंवा एका स्टोरेज सारखं असेल. त्याच्यामध्ये आपण जर कॅमेरा लावला आहे तर त्याची व्हिडिओ, त्याचा फोटो जे काही क्लिक होईल किंवा जे काही आपण सेव्ह करू ते सगळं ह्यातच होईल. ह्यामध्येच आपण एक ऑपरेटिंग सिस्टीम टाकतो. रास्पबेरी पायला ऑपरेटिंग सिस्टीम टाकण्यासाठी आपल्याला एक रास्पबेरी पाय इमेजर ॲप्लिकेशन डाउनलोड करावा लागतो. तो आपण एका कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये डाउनलोड करतो. त्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्यामध्ये आपण रास्पबेरी पायचं टाईप, जसं की मॉडेल रास्पबेरी पाय 4, 5, 3 जे काय असेल आपण ते सिलेक्ट करतो. त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीमचे टाईप, त्यानंतर आपण त्यात 64 बाईट्स सिलेक्ट करतो. त्यानंतर स्टोरेज, जो कुठला SD कार्ड आपण रास्पबेरी पायमध्ये टाकणार आहे आपल्याला तो सिलेक्ट करावा लागतो. जर आपण हे ऑपरेटिंग सिस्टीमच टाकला नाही तर तो फक्त एक क्रेडिट कार्डच्या साईज एवढं काहीतरी चिप आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. आपल्याला रास्पबेरी पाय जर चालू करायचं आहे, त्याच्यामध्ये काही प्रोसेस करायची आहे, काही कोड करायचा आहे, तर आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम महत्त्वाची आहे. जर आपण रास्पबेरी पायला माऊस लावला, कीबोर्ड लावला आणि एक मॉनिटर लावला तर आपला एक कम्प्युटर तयार झाला. जसं आता आपल्याकडं कम्प्युटर्स असतील तर त्याचा CPU खूप मोठा आहे, किंवा आपण जरी कॉम्पॅक्ट घेतला तर तो एका क्रेडिट कार्डच्या एवढा होत नाही. तर हा जर आपण रास्पायला सगळं लावलं, जसं की माऊस, कीबोर्ड आणि मॉनिटर, तर आपला एक कम्प्युटर तयार होतो. त्यामध्ये आपण कोड करू शकतो, प्रोग्राम करू शकतो. आणि रास्पबेरी पायमध्ये GPIO पिन्स असतात. GPIO पिन्स टोटल 40 आहेत. त्यामध्ये 2 3.3चं आउटपुट देणारे आहेत आणि 5 व्होल्टचे 2. त्यानंतर 8 ग्राउंडचे पिन्स आहेत आणि बाकी सगळे GPIO पिन्स आहेत, ज्याला आपण सेन्सर, मोटर, त्यानंतर अजून बटन लावू शकतो. ज्यांनी आपण एक प्रोजेक्ट तयार जर केला असेल, जसं की एक बटननी चालणारी LED किंवा एक LDR सेन्सरनी ऑटोमॅटिक चालणारी LED, फॅन जे काही असेल, हे सगळं आपण GPIO पिन्सला कनेक्ट करतो. त्यानंतर रास्पबेरी पायचं ऑपरेटिंग सिस्टीम जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, एक इमेजर डाउनलोड असतो. त्याची लिंक दिलेली आहे तुम्हाला. त्यानंतर रास्पबेरी पायमध्ये आपण पायथन प्रोग्रामिंग करतो. पायथन प्रोग्रामिंग खूप सोपी आहे, जी विद्यार्थ्यांना समजायला खूप सोपी जाते. म्हणून आपण पायथन प्रोग्रामिंग वापरतो. रास्पबेरी पायला आपण जर वायफाय किंवा नेटला जॉईन केला तर आपण त्याच्यावरनं एक IoT प्रोजेक्ट तयार करू शकतो. जसे की ब्लिंक ॲपवरनं आपण लाईटला बंद चालू किंवा एक मोटरला बंद चालू, फॅन बंद चालू करू शकतो. किंवा जर आपण त्याला एक DTH सेन्सर लावलाय जो टेम्परेचर मॉनिटर करतो, तर आपण त्याचं आउटपुट बघू शकतो काय आहे. आपण रास्पबेरी पायवरनं एक वेदर मॉनिटरिंग सिस्टीम किंवा एक मोशन डिटेक्ट झाल्यावर वाजणारा अलार्म PIR सेन्सर वापरून करू शकतो. आता आपण सेन्सर्स बघू. सेन्सर्स बरेच प्रकारचे येतात. सगळ्या सेन्सरचा वेगळा उपयोग आहे. जसं की आता PIR सेन्सर जर आपण बघितला, PIR सेन्सर मोशन डिटेक्ट करतो. PIRचा फुल फॉर्म म्हणजे पॅसिव्ह इन्फ्रारेड सेन्सर. तो काय करतो, इन्फ्रारेड रेज ट्रान्समिट करतो आणि जर त्या ह्याच्या आत काही गोष्टी आले तर तो त्याला डिटेक्ट करतो. त्यानंतर आपण बघूया पल्स ऑक्सिमीटर. त्याच्यामध्ये आपण पल्स बघतो, जसे की आपला हार्टबीट, आपण जे BPM काउंट करतो ते आपल्याला जर बघायचं असेल तर आपल्याला BPM सेन्सर लागतो. त्याला आपण पल्स ऑक्सिसेंटर बोलतो किंवा हार्टबीट सेन्सर सुद्धा बोलतो.
त्यानंतर एक टेम्परेचर अँड ह्युमिडिटी सेन्सर येतो, त्याला DHT11 बोलतो. त्यामध्ये आपण टेम्परेचर आणि ह्युमिडिटी बघतो. जर ग्रीन हाऊस असेल, ग्रीन हाऊसमध्ये आपल्याला टेम्परेचर बघायचं आहे, तर आपण हा सेन्सर लावू. त्याच्यामध्ये ह्युमिडिटी पण महत्त्वाची आहे. जर आपल्याला प्लांट्स चांगले उगवायचे असतील तर टेम्परेचर्स आणि ह्युमिडिटी दोन्ही एक ॲप्रोप्रिएट रेटला पाहिजे. ते मॉनिटर करण्यासाठी DHT11 वापरले आहेत. त्यानंतर IR सेन्सर. IR सेन्सर म्हणजे इन्फ्रारेड सेन्सर. त्याच्यामध्ये एक ट्रान्समिटिंग लाईट असते, एक रिसिव्हिंग लाईट असते. जी व्हाईट लाईट असते ती ट्रान्समिटर असते आणि जी ब्लॅक आहे ती एक रिसिव्हर असतो. जे ट्रान्समिटेड रेज असतात, जे व्हाईट LED मधून बाहेर जातील, ते परत आपल्या ब्लॅक LED वर पडतात आणि ते काउंट होतात. त्या दोघांमधला जो डिस्टन्स असेल ते आपण बघतो त्याने. त्यानंतर एक LDR मॉड्यूल आहे. LDR मॉड्यूलमध्ये आपण जेव्हा लाईट त्याच्यावर पडती किंवा लाईट खूप अंधार आहे तर ते सेन्स करतो. LDRचा फुल फॉर्म म्हणजे लाईट डिपेंडेंट रेझिस्टर. त्याच्या उपयोगाने आपण असं करू शकतो की स्मार्ट स्ट्रीट लॅम्प. त्याच्यामध्ये कसं आहे, जर अंधारा झाला, सकाळचा उजेड कमी झाला उन्हाचं, तर ती स्वतःहून स्ट्रीट लॅम्प चालू करेल. ह्याच्याने आपण एनर्जी कन्झर्वेशन चालू करू शकतो. त्यानंतर आपल्या किटमध्ये एक खूप सारे LEDs आहेत, रेजिस्टर आहे, एक 4 डिजिट 7 सेगमेंट LED आहे. त्याचा आपण यूज करू शकतो एक छोटासा क्लॉक बनवण्यासाठी किंवा एक काउंटरचा डिस्प्ले देण्यासाठी. त्यानंतर एक TTL मॉड्यूल आहे. TTL मॉड्यूल एक कन्व्हर्टर आहे. त्याच्या मदतीने आपण ESP मध्ये कोड टाकू शकतो. जर आपण एक मोठा प्रोजेक्ट करतोय, त्याच्यामध्ये आपण रास्पबेरी पाय आणि ESP वापरतोय, तर रास्पबेरी पायला ESP कसं कनेक्ट करणार? जम्पर वापरून अवघड आहे. त्याच्यापेक्षा मग आपण त्याला TTL कन्व्हर्टर वापरू. त्याच्याने कोड पण सोपा जाईल आणि कोडिंग करणं सोपं होईल. त्यानंतर एक ब्रेडबोर्ड पॉवर मॉड्यूल आहे. त्याच्याने आपण अख्ख्या ब्रेडबोर्डला एका ह्याच्यातच पॉवर देऊ शकतो. म्हणजे आपल्याला सारखे खूप वायर जोडायची गरज पडणार नाही. सर्किट सोपं होईल त्याने. त्यानंतर 2 बझर्स आहे, एक ॲक्टिव्ह एक पॅसिव्ह. त्यानंतर एक बटन आहे. नंतर सर्वो मोटर्स, HDMI केबल आणि लॅन केबल.